मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। नगर परिषद नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरतील। त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शुभारंभ करताय आणि त्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये पहिली प्रचार सभा होते। या ठिकाणी जर बघितलं तर सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। याच ठिकाणी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा शुभारंभ होत असताना महादेवाच्या दर्शनाने खरतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुभारंभ करताय। प्रामुख्याने यामध्ये जर बघितलं तर जोरदार तयारी या ठिकाणी केली गेलेली आहे। खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमकी ही नगर परिषदेची निवडणूक आहे ती कशी होते, थेट नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे कैलास गुले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। कैलास भाऊ, नेमकी काय तयारी आहे, कशा पद्धतीची निवडणूक होते आणि पहिलाच शुभारंभ थेट त्र्यंबकेश्वर मधून मुख्यमंत्री करताय? हे बघा, त्र्यंबकेश्वर नगर परिषद ही नाशिकपेक्षा जुनी आहे। 1854 साली 1860 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी त्र्यंबक नगर परिषदेची स्थापना केलेली आहे। 12,000 मतदार संख्या असणाऱ्या ह्या नगर परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा उद्घाटनाचा समारंभ नाही, तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचा जो पडघम वाजल्यानंतर त्र्यंबकेश्वर पासून या निवडणुकांचा शुभारंभ करावा ही माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती। दुसरी गोष्ट अशी आहे की 2027 मध्ये जो काही कुंभमेळा आहे, या कुंभमेळ्याच्या साठी गावोगावी या प्रचाराच्या निमित्ताने जाऊन कुंभनगरीत तुम्ही या असं भाविकांना आवाहन करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी पुढाकार घेतलेला आहे। तर आणि त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचं ठिकाण आहे। तर आशुतोष महामृत्युंजय त्र्यंबकेश्वर यांच्या आशीर्वादाने पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करून या प्रचाराची सुरुवात करावी अशी त्याची मानसिकता होती। त्यामुळे हा नगरपालिकेचा प्रचार न समजता हा कुंभमेळ्याच्या प्रचाराची गाज आहे हे आपण लक्षात घ्यावं। व्हिडिओ जर्नलिस्ट भावेश बागुलसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, त्र्यंबकेश्वर, नाशिक।